मंडळी, फिल्म इंडस्ट्री जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच ती एक मायाजाल असल्याचे आपण अनेकांकडून ऐकतो. एवढंच काय तर सिनेसृष्टीची काळी बाजू दर्शवणारी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. याच ग्लॅमरस दुनियेत आपलं नाव कमवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अशा एका अभिनेत्याच्या वाट्याला सुद्धा आयुष्यभराचं दुःख आलंय. या अभिनेत्याच्या बायकोने त्याच्यासोबत असं काही केलंय की तो त्या धक्क्यातून अजूनही सावरला नाही. एफ-आय-आर आणि मे आय कम इन मॅडम यांसारख्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंद याला त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेकदा खस्ता खाव्या लागल्या आहेत. त्याला आयुष्यात पावला पावलावर धोका आणि दुःख मिळाले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही घडले ते जाणून तुम्ही हादरून जाल. त्याला त्याच्या स्वतःच्या पत्नीनं उद्ध्वस्त केलं. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे अभिनेता संदीपचा बालपणीचा अत्यंत जिवलग मित्र हा त्याच्या पत्नीसोबत कटात सहभागी होता. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता संदीप आनंदनं अरेंज मॅरेज केलं होतं. त्याला एक मुलगाही आहे. पण पत्नी त्याच्यासोबत विष प्रयोग करून मुलाला घेऊन पळून गेली. आजही संदीप पोटच्या मुलाला भेटण्यासाठी तडफडत आहेत. त्यातच घटस्फोटाच्या वेळी अभिनेता संदीप आनंदनं त्याची सर्व मालमत्ता ही त्याच्या पत्नीला पोटगी म्हणून दिली होती आणि स्वतः आश्रमात दिवस घालू लागला. अभिनेता संदीप आनंदनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलंय की त्याचं लग्न जास्त काळ टिकलं नाही आणि दोघांचाही घटस्फोट झाला. त्यांनी या लग्नाला विश्वासघात असंच म्हटलंय. लग्नापूर्वी तो त्या मुलीला फक्त 2-3 वेळाच भेटलेला. लग्नानंतर तो मुंबईला आला. त्यावेळी करिअरच्या नादात त्याला घरात जास्त वेळ देता येत नव्हता. याचाच गैरफायदा त्याच्या पत्नीनं घेतला आणि त्याला जेवणातून विष देऊ लागली. संदीप मे आय कम इन मॅडम या शोमध्ये काम करत असतानाच त्याची प्रकृती हळूहळू बिघडायला सुरुवात झाली. त्याच्या प्रकृतीत विचित्र बदल झाले. त्याचं वजन अचानक वाढायला लागलं. शरीर थकू लागलं आणि मानसिकदृष्ट्या तो कोलमडत चालला होता. त्याच्या जेवणात स्लो पॉइझन मिसळलं जात होतं. याचा उलगडा संदीपला बऱ्याच दिवसानं झाला. घटस्फोटानंतर 2 वर्षांनी अभिनेता संदीपला कळलं की त्याचा बालपणीचा मित्र देखील त्याच्या पत्नीसोबतच्या कटात सामील होता. सध्या त्याचा तो बालपणीचा मित्र आणि त्याची ही पूर्वश्रमीची पत्नी आणि मुलासह हे सर्व गायब आहेत. यात धक्कादायक म्हणजे संदीपचा दावा आहे की त्याचा मित्र त्याच्या पत्नीशी जवळीक वाढून त्याला संपवण्याचा डाव आखत होता. अशा प्रकारचे अनेक खुलासे संदीपने या मुलाखतीत केले.